पेन्शनर पॅराडाईज असलेलं पुणे आज क्रिमिनलचा अड्डा बनू पाहत आहे। आज दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या पोलीस प्रशासनाविरोधामध्ये त्यांच्या कार्यक्षमतेवरती एक मोठं प्रश्नचिन्ह व्यक्त केलंय। मी अनिरुद्ध बडवे, राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून असंघटित आणि संघटित अशा अनेक गुन्ह्यांमध्ये वारंवार वाढ होते। कोयता गँग, तलवारीचे थैमान, रात्री अपरात्री चोऱ्या, जबरी चोरी, दरोडे आणि अनेक हाणामारीच्या हल्लेखोराच्या घटना या सतत घडत आहेत। पुणे अशांत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती येथील पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये एक प्रकारचा संताप, एक प्रकारची नाराजी देखील व्यक्त होते। आज अजित पवार म्हणजे ज्यांना आपण एक कडक प्रशासकीय राजकारणी असं म्हणतो, प्रशासनावरती वचक असलेला नेता अशी त्यांची ख्याती आहे, त्यांनी स्वतः पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांच्यावरच अप्रत्यक्षपणे किंबहुना प्रत्यक्षपणे एक प्रकारची नाराजी व्यक्त केली। आणि जर या पोलीस अधिकाऱ्यांना हे जमत नसेल, त्यांना नियंत्रण ठेवण्याचं शक्य होत नसेल, तर आम्ही अधिकारी बदलू, आम्ही पर्यायी व्यवस्था निर्माण करू, असे देखील ते बोलून गेले। कोयत्या गँगची दहशत इतकी वाढली की रात्री 9:30-10 नंतर सर्वसामान्य लोकांना फिरण्याची देखील मुश्किल झाली। मुळात ही कोयता गँग आहे का, अशी काही संघटित यंत्रणा आहे का, हे सगळे इंडिव्हिज्युअल्स प्रकार घडत आहेत, हे देखील समोर आणण्यामध्ये पोलीस प्रशासन आजपर्यंत सक्षम ठरलेलं नाही। काल हनुमान टेकडीवरती प्रकार घडला, परवा वेताळ टेकडीच्या पायथ्याशी प्रकार घडला, येरवड्याच्या IT सेक्टरमध्ये आज एका प्रेसीवरती तरुणाने हल्ला केला। अशा अनेक घटना रोज घडत आहेत। त्यामध्ये शाळा सुरक्षित नाहीत, शाळांचे विद्यार्थी सुरक्षित नाहीत, शाळांमध्ये अनुचित प्रकार घडत आहेत। दररोज वर्तमानपत्र उघडावं आणि दररोज पुण्याचे बद्दलची एखादी अनुचित गोष्ट म्हणजे प्रत्येक सामान्य नागरिकाला मनाला खंत वाटावी अशा प्रकारची रोज गुन्हेगारी कृत्य वाढत आहेत। त्याच्यावरती नियंत्रण राहीना। पोलीस प्रशासन यामध्ये पूर्णतः सपशेल अपयशी ठरलेलं आहे, हे समजून येतंय। आम्हाला आठवतं आहे की पहिल्या दिवशी जेव्हा अमितेश कुमार पुण्यामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी गजा मारण्यासारखे गुंड रांगेमध्ये उभे केले आणि प्रत्येकाच्या जवळ जाऊन आता इथे गुंडगिरी चालणार नाही, आता तुमची धाक दडपशाही चालणार नाही, अशा प्रकारची वॉर्निंग दिली। आणि मग अमितेश कुमार यांचा एक नवीन प्रशासकीय अगदी गुन्हेगारांचा कर्दन काळ अशा पद्धतीच्या वार्तांकन बातम्या वर्तमानपत्राने रंगवल्या। प्रत्यक्षामध्ये 2-3 महिन्यामध्ये हे दिसलं नाही। त्यानंतर उलट सातत्याने गुन्हेगारीचा आलेख हा वाढत चालला आहे। आज दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली। पुणे हे अशांत होत चाललंय। काय केलं पाहिजे, काय पोलीस प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलले पाहिजेत, मंत्री महोदयांनी काय केलं पाहिजे, या सगळ्याच्या पाठीमागे कुठेतरी क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स आहे का, याचाही विचार केला पाहिजे। म्हणजे आजकाल तरुणांचे रोल मॉडेल्स बदललेत। आपण राजकारणामध्ये जावं, राजकारणाच्या नगरसेवक व्हावं, नगरसेवक अजून जनसेवकाच्या मुखवटा धारण करून एक प्रकारची दहशत, एक प्रकारचं वजन वापरावं, प्रभागामध्ये आपलं प्राबल्य निर्माण व्हावं आणि अशाच कार्यकर्त्यांना, अशाच तरुणांना या राजकारणी लोकांकडून, या पक्षांकडून बळ दिलं जातंय, त्यांना पैसा दिला जातोय, त्यांना कंत्राटं दिली जात आहेत, या लोकांना सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा दिली जाते आणि कुठेतरी हे रोल मॉडेल बनत चालले आहेत। या तरुणांसमोर अत्यंत चुकीच्या पद्धतीचे आदर्श उभे राहत आहेत, याचा देखील विचार राजकारण्यांनी केला पाहिजे। शेवटी हा महाराष्ट्र आपल्याला सुधारायचा आहे का अशा पद्धतीने अधोगतीला न्यायचा आहे, ही नैतिक जबाबदारी देखील याच राजकारण्यांची आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट आपण सांगा की जी बदलणं गरजेचं आहे, जी आपण बदलली पाहिजे, अशी एक गोष्ट आपण आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। धन्यवाद।